नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर ऑफिसर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमी MPSCचे अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. अशीच एक आज अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत आहे. मित्रांनो, आपल्याला परीक्षा कोरोनाच्या पिरियडमध्ये द्यायची आहे. आयोगाची तुम्हाला सर्वांना परिचितच आहे. त्यासाठी आपण घ्यावयाची काळजी आयोगाने त्यांच्या परिपत्रकातून सांगितलेली आहे. मित्रांनो, हे परिपत्रक नक्कीच तुमच्या फायद्याचं राहील. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर चला तर मित्रांनो, आता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. परीक्षेच्या वेळी शारीरिक परस्पर अंतराच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही उपाययोजना. परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवारांनी किमान 3 पदरी कापडाचा मुखपट म्हणजेच मित्रांनो तो मराठी शब्द पहा, तुम्हाला आता लक्षात आला आहे. मास्कला मराठी शब्द काय आहे? कापडाचा मुखपट परिधान करणे अनिवार्य आहे. मित्रांनो पहा, तुम्हाला यातनं मला हेच सांगायचं आहे आजच्या व्हिडिओतनं की तुम्ही आत्तापासूनच मित्रांनो मास्क म्हणजे ते नेहमीच वापरलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही लायब्ररीत बसताना किंवा तुम्ही ज्या ठिकाणी बाहेर जात असाल तर तुम्ही आत्तापासूनच मास्कची सवय लावा. मित्रांनो, हे मी तुम्हाला का सांगतो आहे, कारण आपल्याला पेपरसुद्धा मास्क घालूनच द्यायचा आहे. आणि तुम्ही जर आत्ता मास्क वापरत नसाल तर तुम्हाला ऐन परीक्षेच्या वेळी तुम्हाला ते कम्फर्टेबल वाटणार नाही, तुम्ही तिथे अनकम्फर्टेबल व्हाल. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच नियमितपणे मास्क वापरा आणि मास्क मित्रांनो वापरलंच पाहिजे. चला तर मित्रांनो, आपण आता ही पूर्ण अपडेट पाहूयात. परीक्षा कक्षामध्ये मुखपट, हातमोजे व सॅनिटायझरची लहान पिशवी म्हणजे मित्रांनो पाऊच असलेले प्रत्येकी 1 किट उमेदवारांना उपलब्ध आयोगाकडून करून देण्यात येणार आहे. परंतु तुम्ही जाताना तुमचं एक पर्सनल स्वतःचाही मास्क सोबत घेऊनच जा प्रवासामध्ये. त्याचा वापर उमेदवारांनी दोन्ही सत्राकरिता करणे अनिवार्य आहे. दोन्ही सत्र म्हणजे आपला पहिला GSचा पेपर, त्यानंतर CSATचा पेपर. पुढचा आहे, परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छता तसेच आरोग्यास व हायजेनेटिक वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटायझर करणे आवश्यक आहे. कोविड-19 सदृश्य लक्षणं जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी कर्मचारी यांना आगाऊ म्हणजे तुम्हाला अगोदरच कळवायचं आहे जर तुम्हाला तसा काही त्रास होत असेल तर. आणि मित्रांनो, आरोग्य सेतू हे जे आपलं कोरोनाविषयीचं ॲप आहे भारत सरकारचं, ते सर्वांनी डाउनलोड करा. यातनं मित्रांनो तुम्हाला एक कळतं की तुमच्या आसपास कोरोना पेशंट कोणी आहे का, किंवा तुम्ही त्यापासून किती अंतरावर आहात, किंवा तुम्ही जर त्या म्हणजे कोरोना झालेल्या व्यक्तीच्या जर जवळ येत असाल तर तुम्हाला आपोआप अलार्मद्वारे यातून कळवलं जातं. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आरोग्य सेतू ॲप डाउनलोड आत्ताच करून घ्या. आत्ताही तुमचं ते फायद्यासाठीच राहील. उमेदवारांनी स्वतःचा जेवणाचा डब्बा किंवा नाश्ता व पाण्याची बॉटल सोबत न्यायची आहे. मित्रांनो पहा, आपण पूर्वी कसं आपण डब्बा नेत नव्हतो, म्हणजे काही नेत असतील काही नेत नव्हते. आपण बाहेर हॉटेलमध्ये वगैरे जेवायला जायचो आणि मित्रांनो ऐनवेळी तुमची जेवणाची व्यवस्था म्हणजे दुर्व्यवस्था होऊ नये त्यासाठी तुम्हाला स्वतःचा जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बॉटल सोबत घेऊन जायचं आहे. 2 पेपरच्या मधल्या वेळामध्ये उमेदवारांना परीक्षा केंद्राबाहेर जाता येणार नाही. मित्रांनो पहा, पूर्वी म्हणजे आपण GSचा पेपर झाल्यानंतर मध्ये जवळजवळ 1-1.5 तासाची सुट्टी असायची, त्यावेळेस आपल्याला बाहेर जाता यायचं केंद्राच्या बाहेर. परंतु आता स्ट्रिक्ट असणार आहे, तुम्हाला केंद्राच्या बाहेर जाता येणार नाही आहे. परीक्षा कक्षात एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य इत्यादी वापरण्यास उमेदवारास सक्त मनाई आहे. मित्रांनो, तुम्हाला शेजाऱ्याकडनं पेन वगैरे म्हणजे आयोगाने आपल्याच आरोग्याच्या दृष्टीने गोष्ट सांगितली आहे. तुम्ही जर शेजाऱ्यांचे पेन वगैरे जर शेअर करत असाल तर तुम्हाला म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा किंवा तुमचं संपर्क येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही स्वतःचे पेन वगैरे सगळ्या गोष्टी, स्वतःचा जेवणाचा डबा, पाणी बॉटल स्वतःचं सोबत घेऊन जा. नंतर परीक्षा कक्षात एकमेकांचे पेन वगैरे ते तुम्हाला घेता येणार नाही, लिखाण साहित्य. शारीरिक परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तिपत्रिका इत्यादीवरील सूचनांचं सर्व उमेदवारांनी कटाक्षाने पालन करायचं आहे. प्रतिबंधित क्षेत्रामधील परीक्षा उपकेंद्रावरील उमेदवारांची बैठक व्यवस्था ऐनवेळी इतर परीक्षा उपकेंद्रावर करण्यात आल्यास या संदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच संबंधित उमेदवाराला SMS द्वारे मित्रांनो तुम्हाला कळवलं जाणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे काय मित्रांनो, जर तुमचं परीक्षा सेंटर कदाचित म्हणजे तिथे कोरोना पेशंट किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असेल, तुमचं जे सेंटर तुम्ही निवडलं किंवा तुम्हाला आयोगाकडनं जे देण्यात आलं आहे ते, तर तुम्हाला ते बदलून दिलं तर तुम्हाला त्याविषयीची माहिती अगोदरच दिली जाईल. परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्रावर जाताना शारीरिक परस्पर अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे. वापरलेले टिश्यू पेपर, मुखपट, हातमोजे, सॅनिटाईज पाऊच इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कुंडीमध्ये टाकायचे. म्हणजे तुम्हाला येताना ते टिश्यू पेपर, मुखपट म्हणजे मित्रांनो मास्क तुम्हाला ते तिथंच टाकून यायचं आहे. आणि तुमचा सोबतचा मी म्हटलं पहिल्यांदाच जे पर्सनल तुमचा मास्क वगैरे असेल ते तुम्ही सोबत घ्या. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना, आदेश यांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. शारीरिक परस्पर अंतराच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे व प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचं उमेदवारांनी काटेकोर पालन करायचं आहे. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? अभ्यास करताय ना? आपला नेहमीच आपुलकीचा प्रश्न असतो, तुम्हाला अभ्यास करायलाच पाहिजे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला यातनं मला काही सांगायचं आहे सुद्धा. मित्रांनो पहा, आता परीक्षेला अवघे आजपासून 24 दिवस राहिलेले आहेत. आणि मित्रांनो, आता तरी मला शक्यता वाटत नाही की ह्यावेळेस परीक्षा पुढे ढकलतील. त्यामुळे कुणी संभ्रमात राहू नका की परीक्षा पुढे ढकलतील. आणि मित्रांनो, तुमची मनापासून मी माफी मागतो, कारण मलाही आता जास्त व्हिडिओ घेऊन येता येत नाहीत, कारण मी तुमच्यासारखाच मी सांगितलं होतं की मी एक MPSC करणारच विद्यार्थी आहे. मित्रांनो, माझ्याही मागं सध्या अभ्यास आहे, त्यामुळे मला जास्त व्हिडिओ टाकता येत नाहीत. परंतु तरी मी MPSC विषयी अपडेट
सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आणि मित्रांनो, एक्झाम झाल्यानंतर आपण दरवर्षीप्रमाणे आपल्या चॅनलवर मेरिटचं जे प्रेडिक्शन करतो, आपण अंदाज सांगितला जातो. आणि मित्रांनो, पूर्वीसुद्धा आपला अंदाज नक्कीच खरा ठरलेला आहे. तुम्ही पाहू शकता पाठीमागचे व्हिडिओ कंबाईनचे वगैरे. तर तुम्ही नवीन जर आपल्या चॅनलवर असाल तर आत्ताच आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, परीक्षा झाल्यानंतर मी अवघ्या 2 ते 3 तासामध्येच तुमच्यापर्यंत पहिली आन्सर की घेऊन येणार आहे. आयोगाने देण्याच्या अगोदरही मी तुमच्यापर्यंत सगळे उत्तरं घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि मित्रांनो, सध्या कोरोना परिस्थितीच्या काळात तुमचा म्हणजे अभ्यासावर परिणाम होतच असेल. आणि मित्रांनो, आता परीक्षा जवळ आलेली असताना तुम्ही, मी आणि महाराष्ट्रातले सगळेच जण सगळ्यांनाच अभ्यासाचं मित्रांनो बर्डन येत असतं. हे बर्डन तुम्ही घेऊ नका. म्हणजे अजिबात बर्डन न घेणं हेही चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही एकदम बिंदास्तही राहू नका की होईल, म्हणजे अभ्यासही करा तुम्ही. मला यातनं सांगायचं आहे, थोडंफार बर्डन आलेलंही चांगलं, परंतु ते कोणतीही गोष्ट मित्रांनो अति जर होत असेल तर त्याचं विष बनतं, तुम्हाला माहीतच आहे. तर तुम्ही अति बर्डन घेऊन त्याचं विषात रूपांतर होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही नियमितपणे अभ्यास करा. आणि मित्रांनो, आता शेवटच्या काळामध्ये तुम्ही नोट्स म्हणा, क्वेश्चन बँक म्हणा, जास्तीत जास्त मित्रांनो रेफर करा. आणि आत्ता शेवटच्या काळात मला सांगायची गरज नाही, तुम्ही नवीन अभ्यास साहित्य कुठलंही वाचू नका. म्हणजे आता क्वेश्चन पेपर सोडवताना मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की माझा हा पॉईंट राहिला आहे, माझा तो पॉईंट राहिला आहे. आणि मित्रांनो, एक सुरुवातीला सांगतो की क्लासेसचे क्वेश्चन पेपर याच्यावरनं तुम्हाला स्वतःला म्हणजे त्यातनं तुम्ही कंपॅरिझन करू नका की खूप कमी स्कोर वगैरे येतो आहे. मित्रांनो, क्लासेसचे पेपर हे म्हणजे काही आयोगाच्या धर्तीवर नसतात. फक्त क्लासेसचे पेपर तुमच्या टाईम मॅनेजमेंट, माझा शब्द परत आहे का, फक्त टाईम मॅनेजमेंटसाठी तुम्ही क्लासेसचे पेपर रेफर करा. आणि त्यातनं पहा कोणते पॉईंट तुमच्या मागे आहेत तेवढेच पॉईंट करा. नवीन काही वाचू नका. आणि जास्तीत जास्त रिव्हिजन शेवटच्या काळात खूप महत्त्वाचे असते. आणि क्वेश्चन बँक आणि आयोगाचे झालेले पेपर. आणि मित्रांनो, सीसॅटचे पेपर आता तुम्ही म्हणजे अजून एक 8-10 दिवस तुम्ही सीसॅटचे क्लासेसचे पेपर सोडवा. पण तुम्हाला एक विनंती असेल की पेपरच्या अगोदर 10 ते 12 दिवस तुम्ही क्लासेसचे पेपर न वापरता आपण एक स्वतः आयोगाचे पेपर तुम्ही वापरा. कारण मित्रांनो, आयोगाचे पेपर वापरल्यानंतर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू तयार होईल. आणि तुम्हाला निग्लेक्ट किंवा जे एलिमिनेशन पद्धत असते ती तुमची चांगली डेव्हलप होईल. कारण बरेचसे प्रश्न तुम्हाला खूप नॉलेजची गरज नसते. कारण आयोगाचं तुम्ही पाहिलंच असेल की कुठल्याही विशेष अभ्यासाची गरज नसते. आयोगाने सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही एलिमिनेशन पद्धतीने सुद्धा प्रश्न सोडवू शकतात. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त आता आयोगाचे प्रश्न तुम्ही शेवटच्या 10 ते 12 दिवसामध्ये सोडवले पाहिजेत. कुठलेही बर्डन घेऊ नका. जास्तीत जास्त रिव्हिजन करा मित्रांनो, नोट्स वापरा. आणि शेवटच्या काळात तुम्हाला बर्डन येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या. कारण पेपर जवळ आल्यानंतर बर्डन येतच राहतं आणि ती एक नॅचरल गोष्ट आहे मित्रांनो बर्डन येणं. परंतु एक कमी प्रमाणात तुम्ही ते बर्डन घ्या. आणि एक नियमित जर तुम्ही अभ्यास केलात, तर नियमित जर वेळेच्या वेळी तुम्ही तुमचे सगळा अभ्यास जर पूर्ण केलात तर मला वाटत नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम येतील. आणि मित्रांनो, सीसॅट आणि GS तुम्हाला माहीत असेल, जसं राज्यघटनेत कलम 44 आहे समान, तसंच तुम्ही सीसॅट आणि GSसाठी समान वेळ द्या मित्रांनो. आता शेवटच्या काळात सीसॅट करणं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा अभ्यास पूर्ण झाला नाही आहे, मित्रांनो आत्ता म्हणजे मी, तुम्ही सर्वजण किंवा लागलेले सुद्धा विद्यार्थी कुणालाही वाटत नसतं की आपला अभ्यास कंप्लीट झाला आहे. ठीक आहे, कारण MPSCचा अभ्यासच असा मित्रांनो आहे, तुम्हाला तर माहीत असेल MPSCचं जर आपण उपरोधिकपणे म्हणतात, MPSCचा सिलेबस म्हणजे एव्हरीथिंग अंडर द सन, म्हणजे सूर्याच्या खाली जे काही आहे, अक्षरशः सूर्य आणि सूर्याच्या पलीकडलंही म्हणता येईल, सगळं काही MPSC परीक्षेत विचारलं जातं. त्यामुळे तुम्ही खूप हा परीक्षेचा जो विस्तार आहे किंवा खूप अवाढव्य आहे, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. अभ्यास कोणाचाही कधी मित्रांनो परिपूर्ण होऊ शकत नसतो. माझी तुमची सर्वांची ती एकच तर आहे, फक्त शेवटच्या काळात रिव्हिजन आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. माझे स्वतःचे सुद्धा अनुभव आहेत असे की खूप अभ्यास होऊनही फक्त बर्डन घेतल्यामुळे माझाही रिझल्ट आला नव्हता मागच्या एक्झामला. ते सर्वांनाच होतं मित्रांनो. तर तुम्ही बर्डन जर नाही घेतलं मित्रांनो, मी तुम्हाला शाश्वती देतो की तुम्ही विदाऊट बर्डन जर पेपर दिला तर तुम्हाला बर्डन घेऊन मिळणाऱ्या मार्कापेक्षा नक्कीच 20 ते 25 मार्क मित्रांनो IAS मिळतात. कारण अतिशय सोपे प्रश्न आपण बर्डनमध्ये विसरून जातो. त्यामुळे कोणी बर्डन घेऊ नका, हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं असेल. आणि शेवट सीसॅटची जास्त प्रॅक्टिस करा, कारण सीसॅटसारख्या विषय तुम्हाला चांगला स्कोर देऊन जातो. 120-130 पर्यंत तुम्ही सीसॅटला चांगले मार्क मिळू शकता मित्रांनो. कारण GSमध्ये तुम्ही चांगले मार्क मिळू शकता, परंतु सीसॅट हा विषय तुम्हाला नक्कीच मेरिटपर्यंत जर घेऊन जायचं असेल तर तुम्हाला सीसॅटशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे सीसॅटचा चांगला अभ्यास करा, शेवट रिव्हिजन चांगलं करा. आणि त्यातल्यात करंट अफेअर आता मित्रांनो तुम्हाला नियमित कमीत कमी 2 ते 2.5 तास, तुम्ही मॅक्झिमम 2 तास तरी तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास केला पाहिजे. कारण करंट अफेअरचा खूप विस्तृत आहे. आणि मित्रांनो एक सांगतो तुम्हाला की मला तरी असा अंदाज वाटतो की करंट अफेअरमध्ये तुम्ही एक जानेवारी-फेब्रुवारीपर्यंतच्याच घडामोडी करा, कारण आपल्या आयोगाचे पेपर सेट झाले आहेत असं बरेच जण म्हणतात. त्यामुळे तुम्ही पुढचं काही जास्त करंट अफेअरच्या मागे लागू नका, कारण जानेवारी ते जानेवारी म्हणजे जे 1 वर्षाचं मागचं करंट अफेअर आहे हेच आयोगाला विचारलं जातं. ते तुम्ही एक व्यवस्थितपणे करा. आणि जास्तीत जास्त शेवट सीसॅट आणि GSच्या नोट्स जे असतील ते तुम्ही जास्त रिपेअर करा. आणि फक्त आता शेवटच्या काळात नवीन मित्रांनो काही अभ्यास साहित्य वाचू नका. आणि सर्वांनी काळजी घ्या. शेवटी एकच सांगेल, बर्डन घेऊ नका, खूप जास्त अभ्यास करा. आणि मित्रांनो माझाही अभ्यास असल्यामुळे मलाही जास्त व्हिडिओ घेऊन येत नाही, त्याबद्दल मी तुमची सुरुवातीला माफी मागतो. आणि मित्रांनो भेटूयात आपण अशाच एका नवीन MPSCच्या अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. ऑल द बेस्ट सर्वांना. थँक्यू.